जांभूल पिकल्या झाडाखाली ढोलकुणाचं वाजतं, जांभूल पिकल्या झाडाखाली ढोलकुणाचं वाजतं. बघा रानात पण लोक म्हणजे आंब्याची राखण करणारी कशी राहतात बघा. हे बघा दोन म्हणजे ह्याला आम्ही रानटी फुटलेला आहे पण चांगला आहे, धुवून खायला मजा येईल. शिवणी भेटले आणि हे आहे शिवणीचं झाड. आई या ठिकाणी कोकम टिपते. हे आहे कोकमाचं झाड बघा, या ठिकाणी वरती आपल्याला दिसतोय. तर थोडं जवळ जाऊ. हाय, तर मंडळी गावी आलोय. तर आई म्हणाली की काल एवढा वारा सुटला होता आणि पाऊस पण तेवढाच पडला. आता मे महिन्याची आज 10 तारीख आणि काल 9 तारीख. 9 तारखेला गेल्या वर्षी सुद्धा पाऊस पडला होता ना आज सुद्धा, कारण का गरमीच एवढी वाढली. म्हणजे हा अवकाळी पाऊस नाही बोलता येणार. आता काय अवकाळी पण बोललो तरी चालेल आणि काय पावसाची सुरुवात सुद्धा लवकरच होते. तर पावसामुळे एवढा वादळ सुटला होता, म्हणजे अर्थात अर्धा चक्रीवादळ. एवढे आंबे वगैरे पडलेत. आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविलच की रस्त्याने येते वेळी आम्हाला म्हणजे झाडं पडताना दिसली. तर आई म्हटली की चल शेताचा फेरफटका मारून येऊ, कारण का थोडे आंबे आलेत. तर त्यांचं काय झालंय की पडलेत की काय, तर ते सगळं पाहण्यासाठी आज आईसोबत शेताचा फेरफटका मारायला आलोय. तर मंडळी खरोखरच गावी आल्यावर कधी असं वाटत नाही की घरात बसायला पाहिजे, कारण का हा वसंत ऋतू म्हणजे मे महिन्याचा जो सीझन असतो त्याच्यामध्ये कोकणात रानमेवा उगवतो. रानमेवा म्हटलं तर काय, तर करवंद, जांभूल, कोकम, आंब्याचं तर काय हापूस आंबा, लिटी वगैरे, रानटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर म्हटलं चला एक आपल्या शेताची सर करू आणि मंडळीपर्यंत देखील पोचवू. तर मंडळी त्यानिमित्ताने हा व्हिडिओ आईसोबत आला शेतावर. तर मंडळी व्हिडिओला सुरुवात केली. व्हिडिओमध्ये तुम्हाला आज गमतीशीर ह्या कोकणातील रान मेव्याच्या गोष्टी पाहायला भेटणार आहेत. तर चला मंडळी कुठे जाऊ नका, तर आपल्यासोबत व्हिडिओमध्ये तुम्ही देखील राहा. तर हा कोकणातील रानमेवाचा आणि आईसोबत असलेला शेतीचा फेरफटका असलेला व्हिडिओ असणार आहे. तर बघा या हवेने पूर्ण वले इथला टेपरा लोटलेला आहे या ठिकाणी दिसतोय. म्हणजे एवढा वादळ वारा सुटला होता बघा. आता आपल्याला इकडून जायला लागेल. इकडून जायचा. तर काल एवढा पाऊस पडला होता, म्हणजे पूर्ण चक्रीवादळ, वारा अचानक सुटला ना. ही माझी आई. तर आई म्हणाली की चल बाबू, हे पण आई झालं. एवढा वादळ सुटला होता, उपाकला ना. किती नुकसानी झाली हा. बुंदाच ना पडलाय हा बघ, पूर्ण उपाकलाय. भरपूरच वादळ आला होता हा, भरपूर नुकसानी मग झाली असेल. ते बघ कावला बिवला उडालेत, गावातले उडाली काय काय हा ना. काल आला होता संध्याकाळी आई ना, 5च्या आसपास पूर्ण चक्रीवादळ आला होता आणि पाऊस पण तेवढाच. तर आई म्हणाली की आपण चल जाऊन बघून येऊ शेतावर. थोडे आंबे आलेत, त्याची थोडं बघून येऊ काय वाऱ्यापासून काय पडलेत की काय, तर त्याची टहाळणी करायला चाललोय. तर मी सुद्धा आज सकाळीच म्हणजे रात्री आलो. पाऊस मला काहीतरी पनवेलच्या आसपास म्हणजे झुलूक वाटली. एकटा आलो, ट्रॅव्हलचा ब्लॉग काय बनवला नाही. तर मग आई बोलते सकाळी चल बघून ये की काय
झालाय शेतावर, कारण का वादळ वाराच म्हणजे वारा एवढा सुटला होता की वादलासारखा. आता तुमच्या समोरच बघितलात झाडं वगैरे पडलेली आहेत, म्हणजे याचा अर्थ. तर चला आता आपण ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. मी आणि आई शेतावर यायचं झालं की ती आणि मीच येतो. तर बघा या ठिकाणी आता आपल्याला काय कोकणातील म्हणजे रानातील रानमेवा पाहायला भेटतोय ते आपण बघू. आता थोडे थोडे बघा काजू या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलेत. दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपला काजूच्या बाबतीत ब्लॉग हा शेवट लेटच येतो, तरी काजू दिसतोय. तर पहिला आपल्या शेतावर जाऊन येऊ. आई या ठिकाणी कोकम टिपते. हे आहे कोकमाचं झाड बघा, या ठिकाणी वरती आपल्याला दिसतोय. तर थोडं जवळ जाऊ, म्हणजे थोडं कोकमाची उसरी वगैरे असते ना, त्यासाठी भेटतो. तर ही आई माझी कोकम टिपते. तर मंडळी आता आम्ही शेतावर पोचलेलो आहेत आणि म्हणजे त्याल्याची राट म्हणजे प्रत्येक शेताला प्रत्येकाच्या गावी काही ना काहीतरी नावं असतात. तसंच आमच्याही शेतामध्ये त्याल्याची राट असं म्हटलं जातं. तर त्या ठिकाणी आलेलो आहे. तर बघूया, चला बघा आई कोकम टिपते. बघा कोकम सुद्धा जबरदस्त आलेली आहे. आज आहे कोकणातील खरा रानमेवा. तर बघा कोकम जबरदस्त आलेली आहे. ते बघा भरपूर पडलेत, कारण का वाराच तसा सुटला होता. तर बघा या ठिकाणी आम्हाला एवढी कोकम भेटली. नाही माझी आई. चला पडलं. हा काजू कधीच नाही येताना बघत. हे बघ काजू पण पडलेत. हा काय हो, हे बघ काजू झालाय ना तयार. हो हा देईल देईल. गलाटी आहे ना आपली. काय 4-5 आहेत आता. 4-5 आहेत. चल बघा आपल्याला एक शिवणी भेटले आणि हे आहे शिवणीचं झाड. नाही 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 आई, शिवण कुठली? शिवण ही आहे काय? हा ही आहे शिवण आणि हे आजूबाजूला साय आहे. हा हीच ना, मग ती सायासारखी का दिसते? तर हे शिवण आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला शिवण भेटले. चला पुढे जाऊया ना. हे इथे ठेवतेस काय? परत मग खाणार नाही ना ढोरा. हा नाही तर वरती. तर आई म्हणते आता ही झाली त्याल्याची राट, म्हणजे शेताला प्रत्येकाला नाव ठेवलेलं आहे. आणि हा हा ही बघा ही आमची छोटी फणस, त्यामध्ये फणस लागलेत बघा. फणस आले, कधी आली नव्हती ना, पहिल्यांदा आलेत. तर मंडळी पहिल्यांदा आलेत, म्हणजे ह्या वर्षी तिचं आगमन झालं फणशीचं.
कच्चा आहे हे बघ, हे आहेत पण कच्चा आहे ते. पण आले ना. पण आले काय ही हो आले. आहे तोपर्यंत मारायला पाहिजे, राऊंड मारायला. आता सुंदर तो बघ, ते बघ, ते बघ. पाऊस पडला, वलसर वाटतं अजून. पाऊसच जाम पडलाय ना. बघा या ठिकाणी ही जांभूल दिसते आपल्याला. तर जांभूल देखील जबरदस्त आलेली आहे. हे बघा खाली पडलेले आहेत. आपल्याला टिपायचे आहेत पण पुढे जाऊन टिपायचे आहेत. हे बघा दिसतेत ना, थोडी थोडी म्हणजे आहेत. आता पाचोला आहे म्हणून जास्त दिसत नाही. जांभूल जांभूल पिकल्या झाडाखाली ढोलकुणाचं वाजतं. जांभूल पिकल्या झाडाखाली ढोलकुणाचं वाजतं. मंडळी, कोकणात आणि कोकणातल्या गावी आल्यावर आणि रानात गेल्यानंतर रान मेवा शोधण्याची जी मजा असते ना, वेगळीच. खूप मजा येते. आणि काल तर पाऊस पडून गेलो आहे, म्हणजे थोडासा थंडावा आला आहे रानामध्ये. तर आईसोबत आज मी आहे आणि शोधतोय, आपलं भटकतोय. शेताचा परफटका मारतोय आम्ही. थोडे कच्चे आंबे भेटतेत, रानटी आंबे भेटलेत. जाता आता जांभूल देखील घेऊन जायचे आहे, करवंद देखील घेऊन जायचे आहेत. जितकं शक्य होईल तितकं आपण व्हिडिओमध्ये टिपण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि ह्या वर्षीचा रानमेवाचा हा पहिला व्हिडिओ आज पडणार आहे आपल्या चॅनलवरती. तर मंडळी, अशाच भटकंतीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. आता म्हणजे कसं आहे, शेताला प्रत्येकाला नावं असतात. आता आम्ही सुरुवातीला आमच्या कंपाऊंडमध्ये गेलो होतो, काल्याच्या राठीमध्ये. तर आता इकडे राई शेत, म्हणजे जे आपलं मी एक राई शेताचा व्हिडिओ बनवलेला आहे. पावसाळ्यात आलो होतो, पूर्ण घनदाट जंगलाचा आहे. म्हणजे जे राही बोलतो आपण, राही म्हणजे शेताचं रक्षण करणारी, म्हणजे पूर्वीपासूनची जी संकल्पना आहे, परंपरा आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की शेताचं रक्षण करणारी जी राही असते, राही, तर त्या राहीच्या शेतामध्ये आम्ही आता आलेलो आहोत. हा संपूर्ण राही शेताचा भाग त्या नावाने ओळखला जातो. आणि तिथे पूर्ण त्या राहीमध्ये जांभळाची झाडं आहेत आणि त्या ठिकाणी देवस्थान आहे, शेताचं रक्षण करतो. या ठिकाणी नैवेद्य वगैरे दिला जातो. म्हणजे जितकीही लोक आहेत या ठिकाणी म्हणजे शेती करतात, त्यांचं रक्षण म्हणजे ती पूर्वीपासून रूढी परंपरा चाललेली असते ना, ती आहे या ठिकाणी. तर तो जो ब्लॉग कोणी बघितला तर त्या ब्लॉगमध्ये मी पूर्ण सविस्तर ती माहिती दिलेली आहे. तर त्या शेतामध्ये म्हणजे चोहीकडे पसरलेल्या त्या शेतामध्ये आलेल्या आहेत. तर म्हटलं इकडं पण आमच्या मामाचा आंबा आहे आणि लेटी आहे, रानटी आंबा, त्याला आम्ही लेटी बोलतो. तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट करून कळवा. कारण का खरोखरच प्रत्येकाची ही बोलीभाषा असते, अतिशय गोड आणि गोंडस असते आणि ती ऐकायला आम्हाला देखील फार वाटेल. तर आमच्याकडे रानटी आंब्याला लेटी बोलतो आम्ही. तर तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून कळवा. आणि आता आपण पोचलोय राही शेतामध्ये. तर बघा हे समोर दिसतंय ते राही शेत.
तर मी तुम्हाला म्हणजे एक ब्लॉग बनवला आहे त्याच्यामध्ये दाखवलेला आहे. ही पूर्ण घनदाट राई आहे आणि ही पूर्ण जांभलीची झाडं आहेत ना, आंब्याची झाडं आहेत. तर चला आपण त्या ठिकाणी जाऊ आता. जांभला देखील आपल्याला इथून जमून घेऊन जायचे आहेत. तर म्हटलं इथं कसं जास्त पाचवला असतो, त्याच्यामुळं आपल्याला चांगली जांभळं भेटतात. आणि काय काय ठिकाणी कसे जांभळा तुटलेली भेटतात, म्हणजे डायरेक्ट वरून झाडावरून पडतात आणि मग ती तुटली जातात, म्हणजे फुटतात वगैरे. तर बघा बापरे, इथे पण ढोरं खाऊन गेलेले आहेत आंबे. बघा हा दिसतोय ढोरांनी खाल्लेला आंबे. ही आहे घनदाट राई आणि या राईमध्ये जाताना चपल्या काढूनच आपल्याला जावं लागतात. ही अशी पूर्वीच्या लोकांची परंपरा आहे. ना आई गेले बघा, आतमध्ये आई गेले. तर बघा इथे पूर्ण ढोराने आंबे खाल्लेले आहेत, म्हणजे आपल्या देखील लवकर आलेले आहेत लोक. हे आहे पूर्ण. नाही मी इथंच आहे बघा. आणि आम्ही लहान होतो तेव्हा ह्या राजनीवर यायचो. आपल्याला इकडून देखील रस्ता आहे जाण्यासाठी. रस्ता चारी बाजूने आहेत. तर ही रांजण आहे या ठिकाणी बघा. पण का आले नाही. राजन देखील खायला तशीच जबरदस्त येते. तर ही पूर्ण राही आहे, इकडे पसरलेली आहे पूर्ण बघा. हा पूर्ण आमच्या जंगलाचा भाग पूर्ण संपूर्ण. प्रत्येकाची शेतं आहेत, पण आता लोक शेतं करत नसल्यामुळं पूर्ण ही जमीन ओसाड आहे. पण ठीक आहे, पूर्ण हा जंगलाचा भाग. तिकडे समुद्र आहे आणि ही पूर्ण राही. आणि ह्या आपल्याला दिसते त्यावरती जांभला बघा. जांभला देखील आले, पण ते छोटे असल्यामुळे जास्त काही दिसत नाही आपल्याला कॅमेरामध्ये. पण ही पूर्ण जांभूल आलेली आहे बघा. ह्या इथे दिसत असतील बघा. इथे माझा हात ब्लर होतोय, बोट ब्लर होते. आणि इथे बघा ती जांभला आहे. तर हा पूर्ण राईचा भाग. तर आपण आतमध्ये शिरतोय. तर बघा किती घनदाट आहे. आई गेले आतमध्ये, एवढा गच्च आहे बघा. आपल्याला पूर्ण ह्याच्यातनं जायचं आहे. आईने चप्पल इथे काढले. हा, आणि इथं पण आंबा पडलाय काय? पूर्ण खान पडले बघा पावसाने. इथून पण खान पडले पूर्ण. आईने एवढे आंबे आणले. काय बोलतेस? अरे आपल्या अगोदर लोक आली, ते वरती पण दिसतेत आंब. हा, खान पडले ना. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी ही बघा खान पडलेली आहे आणि पूर्ण कच्चे आंबे पडले. हे बघा, याचा लोणचा पण चांगला होता. आपण पहिला माहित आहे कैरी बनवायचो. हे बघ मोठा आहेत. तो शेवटला पिकतो ना. तर बघा पूर्ण एकदम घनदाट आणि ही राई शेत. थांब तिकडं नको जाऊ, गच आहे पूर्ण. ढोरांनी माणसांनी पण खाल्ल्यासारखं वाटते. हा, चप्पल तिकडे ठेवले. हा, आहेत भरपूर. तिकडं पण जाम पडलेत. चप्पल घेऊन येतेस काय मग? तिथं तुझ्या इथेच ठेवली. हा, तू कुठं जातेस? तिकडे जायचं आहे ना आता खाली. हा,
मंडळी आता आपण काय काटा टुपला काय काटा टुपला काय बघतेस. आणि ही बंगली म्हणजे ते पूर्वी बोलतात ना खोत लोक खोत, तर खोतांची बंगली. पण आता खोत वगैरे काही राहिले नाही आहेत, त्याच्यामुळं ही सगळी आता गावकी सांभाळते. ह्याच्यात जे कलमाचे झाड आहेत त्यात गावकी सांभाळते. तर बघा, आणि ही संपूर्ण जांभळीची झाड आहेत या ठिकाणी. ही रायशात म्हणतोय ना, ही संपूर्ण जांभळीची झाड आहेत. तर बघा, या ठिकाणी एक जांभूळ भेटला आपल्याला. अशी बरीचशी जांभळे आहेत बघा. आई इथंच आहे जांभळा टिपू. हे आई 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 बोलत्या आधी इकडनं जाऊन येऊया मामाच्या आंब्यावरनं नजर मारून, मग नंतर येताना जांभळा टिपून जाऊ. पण काय आता मुकाट डोरं सुटलेत, मग ती कशी जांभळा वगैरे काय त्यांना भेटल खाईतच सुटतात, लक्ष ठेवायला कोणच नाही ना. तर बघा, असा आपला रोमांचक व्हिडिओ चालू आहे आणि खूप मज्जा येते. काहीही बोला, खूप बरं वाटतं. कारण का मुंबईच्या त्या धगधगत्या जीवनात खरोखरच माणूस एकदम गुंतलेला असतो. पण गावी आल्यावर आपल्याला जे काही खरं सुख आहे ना, ते या ठिकाणी आल्यावरच समजतं. म्हणून म्हणतात ना, बऱ्याचशा लोकांच्या म्हणजे रील्स असतात, व्हिडिओ असतात, गावचं सुख ते खरंच खूप छान आहे. तर आम्ही आपला भटकतोय, शेताचा फेरफटका मारतोय. तर आणि आई बघा, आईला सगळं आता कशी ती येऊन जाऊन गावी असते ना, तर तिला सगळ्या ह्या गोष्टी माहीत आहेत. आणि प्रॉपर ती गावाला राहिलेलीच आहे, त्याच्यामुळं तिला कुठला आंबा आलाय, कुठली रानटी लिटी पिकले, हे सगळ्या गोष्टी तिला माहिती असतात. ही देखील आमची लिटी आलेली आहे. आणि हे ढोरं असे असले ना का लोकांना वेल झाला ना का मग खाऊनच टाकतात बघा. तर ही देखील आमची लिटी आलेली आहे. आणि हा नाही बघ आपण, हा ही गोड आहे काय, चिकालू आहे पण. जून पोरा आली ना, हा पोरा आली तर उलगावून टाकतील. तर बघा, दोन म्हणजे ह्याला आम्ही रानटी फुटलेला आहे पण चांगला आहे, धुवून खायला मजा येईल. तर बघा मंडळी, आंब्यांची राखण करणारे बघा कसं त्यांचं घर वगैरे बांधलेलं आहे त्या ठिकाणी. तर हे सगळं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. अतिशय म्हणजे पोपट्यांच्या काट्या आहेत ना, त्यांनी हे घरं बनवलेली आहेत. तर मंडळी बघा, आता आम्ही जांभळी खाली आहोत आणि आता आम्ही जांभळं टिपतोय. तर या ठिकाणी येऊन आपल्याला जांभळं आता टिपून घेऊन घरी जायचे आहेत. ही पूर्ण जांभळीचं झाडं आहेत या ठिकाणी. बघा, मी तिकडे जांभळा शोधत होतो, आई इकडे मामाच्या आंब्यावर आली. तर आणि हा आंबा म्हणजे रानटीच आहे बघा, भरपूर आलाय.
आणि हा एंडिंगला येतो आणि पिकतो पण एंडिंगला, मोठा होईल. पण आई बोलते की छोटा आहे तर पिकला. हो का, छोटा आंबा पिकलाय आणि खूप पडलेत पण या ठिकाणी. आमच्या आता थोडीशीच जांभला पण आमची टिपून झालेत आणि बघा किती पडलाय, बाप रे. आणि वरती पण तसाच आलाय पूर्ण. हा लय आलाय, ह्याच्यावर लक्ष ठेवायलाच यायला पाहिजे. हा हा अच्छा, हा भरपूर पडलाय बघ. हा पण एंडिंगला आई पिकायचा. हा हो, खाली पण तेवढाच पडलाय. हे बघ काय घेतली, कच्ची किच्चीच घेतलेस, मग ये नंतर. चल ते त्याच्यात टाक, हे पिकलेले टाक एक साईडला. तर मंडळी खरोखरच खूप मजा आली. मी सुद्धा एक पिकलेला आंबा म्हणजे हापूस आंबा खाल्ला आणि खरोखरच झाडावरचा जो पिकलेला आंबा असतो ना, खायला खूप मजा येते. आणि आता वाजल्यात 11:15, तर घरी जायची वेळ झाली. आणि पुढे मला कोकम आणि थोडा घमेलात आंबे घेतलेले आहेत, ते मला घ्यायचे आहेत. आईने एक पिशवी घेतले. तर मंडळी चला, आई घेऊ ही मी की ती घेऊ? पुढे ठेवलेली मी घेऊ ना? हो चालेल. तर हो सांगतोय. तर पुढे एक पिशवी ठेवलेली आहे, ती मला घ्यायची आहे. आणि खरोखरच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? कारण का आजच्या व्हिडिओ पुरता फक्त काय तर जांभूल, आंबा आणि काय कोकम आम्ही फक्त जमवली. आणि पाऊस पडल्यामुळं म्हटलं चला. तर ही एक रानातली भटकंती होती, रानमेवा शोधण्याची. तर तुम्हाला दाखवतो पुढं कोकम किती भेटले. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायलाच भेटेल की जांभूल वगैरे, आंबा वगैरे कसा. तर याच ठिकाणी थांबतो, पण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो. तर बघा या ठिकाणी मी म्हटलं ना तुम्हाला की खाली कोकम, हे बघा आंबे आणि खाली कोकम ठेवलेत. हां